नमस्कार मित्रांनो, शाळा बंद पण शिक्षण सुरू या अंतर्गत आपण रोजच मराठी, गणित, इंग्रजी या विषयांचा अभ्यास करत आहोत. या अभ्यासाबरोबरच आपण आपल्या आरोग्याकडेही लक्ष द्यायला हवे. आरोग्य म्हणजे आहार आलाच आणि आहारामध्ये महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे फळे. आज आपण खेळू करू शिकू अंतर्गत फळांबद्दल माहिती मिळवणार आहोत. पहा बरं, कशाचं चित्र आहे हे? बरोबर, फळांचा राजा आंबा. पिवळ्या धम्मक हापूस आंब्याची चव आपण सर्वांनीच घेतली असेल. आवडला ना तुम्हाला तो हापूस आंबा? आंबा हा चवीला गोड असून शक्तिवर्धक व उत्साहवर्धक आहे. आंबा हा आतड्याचे आरोग्य चांगले राखण्यासाठी औषध म्हणून उपयोगी पडतो. परंतु आंबा हा चरबी वाढवणारा देखील आहे. जास्त आंबे खाल तर आंब्यासारखेच गोलमटोल व्हाल. बघा, संत्र्याचं किती छान चित्र आहे हे. संत्र हे मन थंड करते, थकवा आणि तणाव दूर करते, शरीराला जोम व ताजेपणा ऑरेंज ज्यूसमधून मिळतो. ऑरेंज ज्यूस म्हणजेच संत्र्याचा ज्यूस. संत्र्यामधून व्हिटॅमिन सी व पोटॅशियम मिळते. संत्री खाल्ल्याने कोरडा खोकला तर पळूनच जातो. लाल लाल सफरचंद तुम्हा सगळ्यांना आवडते ना? ॲन ॲपल अ डे कीप्स डॉक्टर अवे, हे तुम्हाला माहिती असेलच. हृदय निरोगी ठेवण्याचं काम सफरचंद करते. सफरचंदामध्ये मोठ्या प्रमाणावर लोह असल्यामुळे ॲनिमियासारख्या आजारावर सफरचंद औषध आहे. सफरचंदामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ही आहेत केळी. मैदानी खेळ खेळणाऱ्यांनी केळी जरूर खावीत. केळ्यातील कॅल्शियममुळे हाडे मजबूत होतात. केळी आपल्याला ऊर्जा देणारे फळ आहे. काटेरी असणारा अननस चवीला गोड असतो. सर्दी, खोकला, कफ यासारखे आजार अननसामुळे दूर राहतात. तुमची त्वचा तजेलदार व सुंदर बनवण्याचे काम अननस करते. अननस खाल्ल्याने आपल्या हिरड्या मजबूत राहतात. नाव घेतल्यावरही तोंडाला पाणी सुटते ती म्हणजे चिंच. चिंच हे अत्यंत जिभेला रुची देणारे औषध आहे. लचक, मुरगळा बरा होण्यासाठी चिंचेच्या पाल्याचा वापर करतात. चवीला गोड व शरीराला पोषक आणि त्वचेचे आरोग्य सुधारणारे फळ म्हणजे पपई. पपईमुळे वजन वाढायला मदत होते. तसेच पपईमध्ये ए व्हिटॅमिन व सी व्हिटॅमिन मुबलक असल्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारते. सांध्यांना मजबूती देण्याचे काम पपई करते. पेरू हा सात्विक गुणधर्माचा व बुद्धिवर्धक असा आहे. पेरू खाल्ल्यामुळे मानसिक थकवा दूर होतो आणि आपल्याला ऊर्जा प्राप्त होते. सध्या द्राक्षांचा सीझन चालू आहे. अनेक मोठ्या आजारांवर द्राक्षे गुणकारी आहेत. द्राक्षाने शरीरातील रक्त वाढते. द्राक्षामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि द्राक्ष ही जीवनसत्वांनी भरलेली असतात. बाळांनो, आत्ताच आपण फळांचे फायदे पाहिले आहेत. म्हणून आज आपण ठरवूया की मी रोज एक तरी फळ खाणार. सध्या आपण एका मोठ्या आजाराशी लढा देत आहोत आणि या आजारामध्ये आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढली पाहिजे. आणि त्यासाठी काय गरजेचं आहे तर रोज एक फळ खाणं गरजेचं आहे. आजपासून आपण रोज एक फळ खाऊया आणि आजाराला दूर पळवूया. हां, आता पहा बरं तुमचा घरचा अभ्यास. तुम्हाला हे चित्र दिसतंय ना? त्या चित्रातील फळांची नावं लिहायची आणि त्यांची चवसुद्धा वहीत लिहायची आहे. धन्यवाद.